नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अश्विनी, स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेला मी कोणकोणत्या सेवा केल्या, स्वामी समर्थांचा अभिषेक कसा केला, पंचोपचार पूजा कशी केली याबद्दल तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी नेहमीप्रमाणेच मी उंबरठा पूजनासाठी सर्व साहित्य एकत्रित केलेलं आहे। त्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये हळद घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहे। आपल्याकडे जर गोमूत्र नसेल तर याऐवजी आपण गुलाबजल सुद्धा टाकू शकतो। तर हे मी एकत्रित केलेलं आहे। त्यानंतर आता उंबरठा पूजन करणार आहे। तर आता उंबरठ्यावरती हळदीचं जे मिश्रण केलेलं होतं ते टाकून घेणार आहे। त्यानंतर हे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता, पण चमच्याने व्यवस्थित लागत नाही म्हणून मी हातानेच लावून घेत असते। तर आपल्याला आपल्या हाताने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी हळदीचं लेपन केलेलं आहे। त्यानंतर याच्यावरती रांगोळी काढून घेणार आहे। रांगोळी आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला जशी वाटेल तशी काढायची आहे। लक्ष्मीचे 2 पावलं मात्र आपण दोन्ही बाजूला काढायचे असतात। तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूला लक्ष्मीचे पावले काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जर फक्त पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढत असाल तर आपल्याला ती तशीच ठेवायची नाही, त्याच्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षदा आपल्याला वाहायच्या असतात। यासोबतच जर आपण कलरच्या रांगोळीने जरी काढत असू तरी सुद्धा त्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षदा आपल्याला वाहायच्या असतात। रांगोळी काढल्यानंतर ती तशीच ठेवायची नाही। तर आता इथे मी लक्ष्मीचे पावले सुद्धा काढून घेतलेली आहे आणि गाईचे पावले सुद्धा काढून घेतलेली आहेत। त्यानंतर आपली काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेणार आहे। हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्यानंतर रांगोळीवरती फुलं सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे। यासोबतच धूप, दीप आणि अगरबत्ती सुद्धा ओवाळायची आहे। तर इथे मी रांगोळीवरती हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे। त्यानंतर एक अगरबत्ती सुद्धा ओवाळून घेणार आहे आणि दिवा सुद्धा आपल्याला लावायचा असतो। तर दिवा मी इथे उजव्याच बाजूला लावून घेत असते। तर उंबरठा पूजन करणे हे अतिशय शुभ मानले जाते। उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते। हळदीमुळे नकारात्मक शक्ती दूर राहण्यास मदत होते, म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती रोजच्या रोज हळदीचं लेपन करायचं असतं। आपल्याला जर रोज करणं शक्य नसेल तर आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी केलं तरीही चालेल। रोज मात्र उंबरठ्यावरती फक्त पाणी शिंपडून हळदी आणि कुंकू आपल्याला वाहायचे असते। आता इथे उंबरठा पूजन माझं करून झालेलं आहे। यानंतर आपल्याला उंबरठ्याला नमस्कार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला अमावस्या, एकादशी किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा असतो। तर आज त्यातल्या त्यात पौर्णिमा, शुक्रवार किंवा एखाद्या विशेष दिवशी शुभदिनी आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा असतो। तर आज पौर्णिमा आहे म्हणून मी आता दरवाजा सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असायला हवा, म्हणून आता मी दरवाजा स्वच्छ पुसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू हे एकत्रित करायचं आहे आणि त्यामध्ये आपण गुलाबजल टाकायचं आहे आणि या एकत्रित केलेल्या मिश्रणाने आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकवाचे 5 बोटे काढायचे आहेत आणि स्वास्तिक सुद्धा काढायचं आहे। तर मी इथे कुंकवाने स्वास्तिक आणि 5 बोटे काढून घेतलेली आहेत। त्यानंतर आता आपल्या घरातील जी लादी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसायची असते। तर आज मी लादी पुसण्यासाठी पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेणार आहे। यासोबतच आपण गोमूत्र सुद्धा टाकायचं आहे। त्याऐवजी तुम्ही डेटॉल किंवा इतर लिक्विड वगैरे टाकत असाल तर ते टाकलं तरी सुद्धा चालेल। मिठाने नकारात्मक शक्ती दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे आपल्याला लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ आवर्जून टाकायचे आहे। तर इथे मी मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता लादी स्वच्छ पुसून घेणार आहे। तर आता आज पौर्णिमा असल्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे
मी आज बेसनाचे लाडू करणार आहे। स्वामींना बेसनापासून कुठलाही पदार्थ तुम्ही बनवा तो अतिशय प्रिय असतो, म्हणून आज मी बेसनाचे लाडू करणार आहे। तर त्यासाठी मी बेसन इथे भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता पिठी साखर टाकून घेणार आहे। तर आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहे। त्यानंतर याचे छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही कोणता गोड पदार्थ केला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून झालेलं आहे। त्यानंतर आता याचे छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींसाठी कुठलाही गोडाचा पदार्थ करू शकतो। अगदी तुम्ही बासुंदी केली, पुरणपोळी केली किंवा इतर कुठलाही गोडाचा पदार्थ केला तरी तो स्वामींना आवडतो। तर आपण जो काही मनोभावे स्वामींना नैवेद्य दाखवणार आहोत तो स्वामी नक्कीच स्वीकार करतील। आता इथे माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत। बघा, मी हे एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। तर आता यानंतर मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे। तर आज पौर्णिमा आहे, तर मी प्रत्येक पौर्णिमेला देवघर आणि देवाचा कोपरा हा नेहमी स्वच्छ करत असते। तर आज संपूर्ण देवघर स्वच्छ करून घेणार आहे। त्यासाठी सर्वात आधी देव एका पितळेच्या तामणामध्ये प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे। तर आता देव सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर आता देवघर स्वच्छ करून घेणार आहे। देवघर हे लाकडी आहे, त्यामुळे मी त्याला ओल्या कापडाने पुसणार नाही। त्यामुळे आता देवघर मी एका स्वच्छ कोरड्या कपड्यानेच पुसून घेणार आहे। पण जर जास्त ओला कापड केला आणि त्याने देवघर स्वच्छ केले तर देवघर लवकर खराब होऊ शकतं, म्हणून आपल्याला एका कोरड्या स्वच्छ कपड्यानेच देवघर आपलं पुसायचं असतं। तर आता इथे तर असं म्हटलं जातं की गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी देवघर हे स्वच्छ करू नये। तर आज पौर्णिमा आहे, पण आज पौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे मी देवघर हे ज्याप्रमाणे नेहमी खाली घेऊन पुसत असते किंवा स्वच्छ करत असते तर तसं करणार नाही, फक्त तात्पुरतंच त्याला पुसून घेणार आहे। तर आता यानंतर सर्वात आधी मंगल कलश स्थापन करायचा आहे। तर मंगल कलश हा आपण ब्रह्ममुहूर्तावर किंवा 7 किंवा 7:30 पर्यंत स्थापन करायचा असतो। तर त्यासाठी मी आता इथे गॅलरीमध्ये छोटंसं विड्याचा वेल लावलेला होता, तर त्याचे पाने मी घेणार आहे मंगल कलश स्थापन करण्यासाठी। तर अगदी छोटे छोटे पानं असतात हे, त्यामुळं मंगल कलश सुद्धा छोटाच आहे, म्हणून ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं। तर आता ही पाने मी तोडून घेणार आहे। तर आता पाने तोडून झालेली आहेत। त्यानंतर आता मंगल कलशाची स्थापना करणार आहे। पण त्याआधी आपण कुठलीही सेवा करत असताना ही दिव्याच्या साक्षीने करत असतो, अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो। तर आता इथे सर्वात आधी मी दिवा लावून घेणार आहे। त्यासाठी मी आज पौर्णिमा आहे म्हणून सर्व देव आणि देवघरातील सर्व वस्तू स्वच्छ करून घेत असते। तर इथे आता मी हा स्वामी दीपसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यावरती पाण्याचे थेंब राहणार नाही। तर आता इथे दिवा पुसून झालेला आहे। त्यानंतर दिवा मी प्रज्वलित करून घेणार आहे। दिव्याला सुद्धा आपल्याला कुंकवाचे 5 बोटे किंवा हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं असतं। तर मी इथे हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे। तर आता दिवा लावून घेतल्यानंतर स्वामी दीपवरती जी छोटीशी स्टीलची वाटी आहे त्या वाटीमध्ये मी भीमसेनी कापूर टाकून घेत असते। भीमसेनी कापूर जाळल्याने आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। भीमसेनी कापूर जाळण्याचे खूप असे फायदे असतात। भीमसेनी कापूर आपण रोज आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी नियमित जाळायला हवा। तर आता दीप प्रज्वलित करून झालेला आहे। त्यानंतर मी इथे विड्याची पाने घेतलेली होती, तर त्याने आता मंगल कलश स्थापन करून घेणार आहे। तर सर्वात आधी इथे एका छोट्या प्लेटमध्ये किंवा एका तामणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे असतात। तांदूळ आपल्याला तसेच पांढरे ठेवायचे नाही, त्याच्यावरती हळदी आणि कुंकू व्हायचं असतं। तर इथे मी मंगल कलश भरून घेणार आहे।
मंगल कलश आपल्या देवघरामध्ये आपण प्रत्येक पौर्णिमेला स्थापन करायला हवा। जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करत नसाल आणि तुम्हाला जर मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तुम्ही तो कोणत्याही पौर्णिमेपासून मंगल कलश स्थापन करण्यास सुरुवात करू शकता। मंगल कलश हा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर किंवा मग सकाळचे 7 किंवा 7:30 वाजेपर्यंत आपल्याला तो स्थापन करायचा असतो। मंगल कलश हा आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा तुमच्या देवघराच्या बाजूला जर जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही मंगल कलश ठेवू शकता। तर आता इथे बघा मंगल कलशमध्ये सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। मंगल कलश कसा स्थापन करायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, एकदा नक्की बघा। आता इथे माझा मंगल कलश स्थापन करून झालेला आहे। त्यानंतर मी आज पौर्णिमेनिमित्त स्वामींसाठी रुद्राक्षाची छोटीशी माळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच देवघरासाठी अशा प्रकारचा स्प्रे घेतलेला आहे। आज पौर्णिमा आहे त्यामुळं स्वामींना चाफ्याची फुले मला अर्पण करणं शक्य नाहीत कारण ती मला मिळाली नाही, तर त्यामुळे आज जो स्प्रे आहे तो चाफ्याचा आहे, त्यामुळे नाही तर या स्प्रेद्वारे देवघर हे सुगंधित करणार आहे। तर आता एक एक करून सर्व देवी देवतांना देवघरामध्ये स्थापन करून घेणार आहे। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी टाकले होते की स्वामींचे आसन कसे शिवायचे, स्वामींची वस्त्र कशी शिवायची, तर ते याच आसनाबद्दल आणि वस्त्राबद्दल मी व्हिडिओ टाकलेला होता। तर आपण बघितलेलं आहे की स्वामींचे वस्त्र, स्वामींचे आसन, स्वामींची टोपी ही कशी शिवायची, तर याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता हे जे स्वामींसाठी नवीन वस्त्र, आसन आणि टोपी शिवलेली आहे तर ते मी आज पौर्णिमेनिमित्त देवघरामध्ये टाकून घेणार आहे। तर बघा आसन देवघरामध्ये टाकलेलं आहे, दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं आणि स्वामींच्या पादुकांसाठी जे छोटंसं आसन शिवलेलं होतं ते सुद्धा समोर टाकून घेतलेलं आहे, ठेवून घेतलेलं आहे। तर आता एक एक करून सर्व देवी देवतांची घोळ घालून घेणार आहे। प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत एकदा पाण्याने स्नान घालून घेणार आहे। आता सर्वात आधी स्वामींचा जो फोटो होता तो मी पुसून देवघरामध्ये अगदी मधोमध ठेवलेला आहे आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणाचा जो फोटो होता तो सुद्धा पुसून ठेवून दिलेला आहे। त्यानंतर जी कुलदेवी आहे आणि कुलदेवता आहे खंडोबा, तर त्यांचे सुद्धा टाक मी स्वच्छ। त्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर बाळगोपाळांना सुद्धा स्नान घातलेले आहे। नंतर मग आपण जे आसन ठेवत असतो तर त्यांना सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतलेलं आहे। आपल्याला माहिती आहे कारण यंत्र जे असतात त्यांची पूजा आपण प्रथम करत असतो, कारण यंत्र ही देवांची आसन असतात, तर आसन आपण देवघरामध्ये सर्वप्रथम ठेवून घ्यायचे असतात, म्हणून सर्वात आधी यंत्र देवघरामध्ये ठेवून घेतलेली आहेत। तर रुद्रयंत्र, कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र मी देवघरामध्ये 3ऱ्या पायरीवरती ठेवून घेतलेलं आहे। यासोबतच गजानन महाराजांची मूर्ती सुद्धा श्रीयंत्राच्या बाजूला मी ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आई तुळजाभवानीची मूर्ती सुद्धा माझ्याकडे एक छोटी प्रभावळ आहे, तर त्या प्रभावळवरती मी ठेवून घेणार आहे। तर त्यासाठी प्रभावळवरती छोटंसं लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। त्यानंतर कुलदेवीची मूर्ती त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे। सोबतच जी कुलदेवीसाठी छोटीशी कवळ्यांची माळ घेतलेली होती तर ती सुद्धा देवीला घालून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा देवीला कवळ्यांची माळ अगदी सुंदर दिसते। त्यानंतर शंख सुद्धा स्वच्छ तेलाने आणि पंचामृताने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर शंखामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचे असते, तर शंखामध्ये किंवा देवघरामध्ये जे पाणी आपण भरून ठेवत असतो ते आपल्याला नेहमी पिण्याच्या पाण्याचेच भरून ठेवायचे असते, कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पाणी आपण तीर्थ म्हणून घेतो तर त्यामध्ये आपल्याला प्यायचेच पाणी टाकायचे असते। तर आता इथे मी शंखामध्ये प्यायचे पाणी भरून ठेवलेले आहे। त्यानंतर मी एक छोटासा पितळेचा ग्लास सुद्धा ठेवत असते, तर तो सुद्धा मी पाण्याने भरून ठेवलेला आहे। त्यानंतर या पितळेच्या ग्लासवरती मी एक छोटं पिरॅमिड ठेवत असते, तर ते सुद्धा ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर स्वामींच्या पादुका सुद्धा स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेल्या आहेत, त्या देवघरामध्ये मधोमध अगदी ठेवून घेतलेल्या आहे। आपण जे नवीन आसन स्वामींच्या पादुकांसाठी तयार केलेलं होतं त्यावरती स्वामींच्या पादुका ठेवून घेतलेल्या आहे। तर त्यानंतर घंटा सोबतच गजलक्ष्मी यांची सुद्धा
जलाने आणि पंचामृताने, त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर जो कासव आहे त्यालासुद्धा स्वच्छ जलाने पंचामृताने स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर मग देवाधिदेव महादेवांना सुद्धा जलाने पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे। तर आपण महादेवांच्या पिंडीवरती सर्वात शेवटी जलाभिषेक किंवा स्नान घालत असतो, कारण ते देवांचे देव महादेव आहेत, म्हणून आपण त्यांची सर्वात शेवटी पूजा करायची असते, त्यांना स्नान घालायचे असते। तर आता इथे महादेवाच्या पिंडीवरती स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर अष्टलक्ष्मी दिवा लावून घेणार आहे। तर आज पौर्णिमा आहे, मी प्रत्येक पौर्णिमेला अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करत असते। सोबतच प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा लावून घेत असते। अष्टलक्ष्मी दिवा हा आपल्याला शुक्रवार त्यासोबतच मंगळवार या शुभ दिवशी लावायचा असतो आणि तो आपल्याला शुक्रवारी आणि मंगळवारी ब्रह्ममुहूर्तावरती लावायचा असतो। 4:30 ते 6च्या दरम्यान आपल्याला सकाळी हा दिवा लावायचा असतो। तर हा जो दिवा आहे तो मी लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आज पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून आपल्या स्वामींना पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे। तर इथे एक छोटं ताम्हण मी घेतलेलं आहे तांब्याचं, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, पितळीचं, तांब्याचं किंवा चांदीचं, तुमच्याकडे जे असेल त्या ताम्हणामध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन त्यांना अभिषेक घालायचा आहे, त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे। तर अशा प्रकारे बघा स्वामींची मूर्ती ही देवघरामध्ये मी ठेवून घेतलेली आहे। स्वामींच्या मूर्तीवर स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर आज पौर्णिमेला कवड्यांची सुद्धा आपण पूजा करत असतो, कवड्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेत असतो, त्यांच्यावर पंचामृताने अभिषेक करत असतो। हे कवड्यासुद्धा मी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे। त्यानंतर त्यांची सुद्धा पूजा करून घेणार आहे, त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेणार आहे। कवड्या हे आपण एखाद्या पिवळ्या कापडावरती एका छोट्या ताम्हणामध्ये ठेवू शकतो किंवा त्याऐवजी तांदूळामध्ये सुद्धा आपण ह्या ठेवू शकतो। तर मी एका छोट्या ताम्हणामध्ये तांदळावरतीच कवड्या ह्या ठेवत असते। तर आता कवड्यांची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आज कुंचन सेवा सुद्धा करायची आहे। तर मी आज अशा प्रकारे समई ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती एक छोटी वाटी ठेवलेली आहे आणि त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता कुंचन सेवेला सुरुवात करणार आहे। त्यासाठी सर्वात आधी खाली 5 रुपयाचे नाणे घेतलेले आहे, त्यांचे अष्टदल काढून घेतलेले आहे, त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेले आहे। त्यानंतर आता त्यावरती कुंचन भरून घेणार आहे। त्यासाठी कुंचनला कुंकू आणि हळदी लावून घेणार आहे। तर इथे गजलक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे, परत चक्र गदा यांचं चिन्ह आहे कुंचनवरती, तर त्यांची मी पूजा करून घेणार आहे, त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। त्यानंतर आता कुंचनमध्ये एक एक करून सर्व रत्ने टाकून घेणार आहे, कुंचन संपूर्ण भरून घेणार आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता कुंचन संपूर्ण भरून झालेला आहे। त्यावरती मी चांदीचा जो शिक्का आहे तर तो सुद्धा ठेवून घेतलेला आहे। नंतर लक्ष्मी मातेला गुलाब अतिशय प्रिय आहे, म्हणून एक गुलाब सुद्धा मी कुंचनवरती ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याकडे जर गुलाब अत्तर असेल तर ते आपण कुंचनला लक्ष्मी मातेला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आज पौर्णिमा आहे म्हणून आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, तर त्यात बरेचसे उपाय करत असतो। तर आज आपण पौर्णिमेला उतरंड सुद्धा भरून घेत असतो। तर आज उतरंड सुद्धा अशा प्रकारे माझी भरून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। बऱ्याच जणी 2 उतरंड सुद्धा ठेवतात, तुम्ही ठेवू शकता जर 2 ठेवायच्या असतील तर, आणि जर नसेल तर 1 ठेवली तरी चालेल। माझ्याकडे एकच उतरंड आहे, मी एकच देवघरामध्ये ठेवत असते। तर अशा प्रकारे माझी उतरंड भरून झालेली आहे। तर आता उतरंड भरून झालेली आहे। त्यानंतर आता देवीची ओटी सुद्धा भरून घेणार आहे। प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे 11 पौर्णिमा आपण देवीची ओटी भरायची असते। तर आता आज पौर्णिमा आहे त्यामुळे आज देवीची ओटी भरून घेणार आहे, कुलदेवीची ओटी भरून घेणार आहे। तर आता संपूर्ण पूजा करून झालेली आहे। आता मी जे सकाळी बेसन लाडू केलेले होते तर त्यांचा प्रसाद स्वामींना दाखवून घेणार आहे। स्वामींना बेसनाचे लाडू किंवा बेसनापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ हा आवडतोच।
आपण आवर्जून आज पौर्णिमेला बेसनाचा कुठलाही गोड पदार्थ नक्की बनवा। तर अशा प्रकारे आज जी नवीन देवघरातील मूर्त्यांसाठी छोटे छोटे हार घेतलेले होते, तर ते सुद्धा आता प्रत्येक देवी देवतांना घालून घेणार आहे। बघा, दिसायला सुद्धा छान दिसतात। आणि आता सर्व पूजा माझी करून झालेली आहे। त्यानंतर आता मी आरती करून घेणार आहे। सोबतच धूप दीप आपल्याला सर्व देवी देवतांना पूजेला ओवाळून घ्यायचा आहे। तर आता बघू शकता अशा प्रकारच्या संपूर्ण सेवा करून झालेल्या आहे। तर तुम्ही पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करता ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला सर्वांना पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।